5 केमिकल इक्विलिब्रियम, थोडा पार्ट राहिला आणि नंतर याचा पुढचा पार्ट जो आहे तो आपल्याला 12वी मध्ये आहे, त्याचं नाव आयोनिक इक्विलिब्रियम आहे. तर सॉलिड स्टेट केमिस्ट्री झाल्यानंतर आपल्याला तो तिसरं प्रकरण आहे. तिसरं केमिस्ट्री. तर हे झाल्यानंतर ते लगेच आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. 12वीचा हा पार्ट चांगला तुम्ही तयार करून ठेवा. आता एक पॉइंट आहे आपला पुढचा शेवटचा पॉइंट आहे फॅक्टर्स अफेक्टिंग द स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. रिव्हर्सिबल रिॲक्शन मध्ये जो इक्विलिब्रियम तयार होतो तर त्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, म्हणजे काय तर फॅक्टर्स अफेक्टिंग द स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. समजा एक रिॲक्शन आहे ए प्लस बी, फॉरवर्ड रिॲक्शन, बॅकवर्ड रिॲक्शन, रिॲक्टंट प्रॉडक्ट, हे इक्विलिब्रियम तयार झाला म्हणजे काय तयार झालं की ना प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन बदलत ना रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन बदलत. हे 60% 40%. काय होतं इथे रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन बिकम्स इक्वल टू द रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. 5% एका तासात तिकडे गेले, 5% त्याच एका तासात परत आले. ना हे बदललं ना हे बदलले का नाही, दोन्हीही बदलणार नाही. हा इक्विलिब्रियम आहे. म्हणजे थोडक्यात आता 60% प्रॉडक्ट तयार आहे तर या 60%चं मला 70% करता येईल का, 80% करता येईल का, 100% करता येईल का, 200% करता येईल का, असा काही प्रकार आहे का, कशाचा परिणाम होतो का की जेणेकरून मला जास्त प्रॉडक्ट मिळवता येईल किंवा कमी करायचं असेल तर कमी करता येईल का. म्हणजे हा जो इक्विलिब्रियम आहे थोडक्यात हा आता 60-40% वर तयार झाला तर हा मला डिस्टर्ब करता येईल का, आणि करता येत असेल तर कशाच्या आधारावर करता येईल. तर असे 4 फॅक्टर आहेत. कॉन्सन्ट्रेशन आहे, टेम्परेचर आहे, प्रेशर आहे, जर रिॲक्शन ह्या गॅसियस स्टेटमध्ये असतील तरच, अन्यथा प्रेशरचा तसा फारसा परिणाम होणार नाही. त्याचा विचार बाजूला ठेवा. आपण कॉन्सन्ट्रेशनचा विचार करू. आणि आणखी एक फॅक्टर आहे तो म्हणजे कॅटॅलिस्ट. बघा 3 फॅक्टर आपण डिस्कस करूया. प्रेशरचा नाही घेतली कारण ते फक्त गॅसियस रिॲक्शनच्याच बाबतीत त्याचा इफेक्ट होतो म्हणून. मग 3 फॅक्टर असे आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला इक्विलिब्रियम डिस्टर्ब करता येतो. पहिला कॉन्सन्ट्रेशन, दुसरा टेम्परेचर आणि तिसरा आहे कॅटॅलिस्ट. ठीक आहे. मग आता कॉन्सन्ट्रेशनचा इफेक्ट काय होतो आपण पाहूया. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑन स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. लेट अस कन्सिडर ए जनरल इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. काय शिकतोय आपण आता, इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑन स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑन स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. ठीक है. Let us consider a general chemical reaction, that is A plus B, it gives C plus D. Forward reaction, this is backward reaction. Now this reversible chemical reaction, now here equilibrium is exist. समजा इथे equilibrium तयार आहे. कसं तयार झाला, हे असतील 40%, हे असेल 60%. काही बिघडलं. इक्विलिब्रियम इज एक्झिस्ट हियर. द रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन बिकम्स इक्वल टू द रेट ऑफ बॅकवर्ड केमिकल रिॲक्शन. नाउ इक्विलिब्रियम इज एक्झिस्ट हियर. हा इक्विलिब्रियम इथे आता तयार झाला. आता काय केलं पहा, if we increase the concentration of the reactant, that is either A or B or both reactant, इक्विलिब्रियम फॉर्म झाल्यानंतर मी काय केलं, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं. म्हणजे एक तर एचं वाढवलं म्हणा किंवा बीचं वाढवलं म्हणा किंवा दोघांचंही वाढवलं म्हणा. मग काय होईल पहा, इक्विलिब्रियम फॉर्म झाल्यानंतर जर मी ए किंवा बी किंवा दोघांचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढवलं तर अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ मास ऍक्शन द रेट ऑफ फॉरवर्ड केमिकल रिॲक्शन इन्क्रीजेस. पुन्हा पहा,
इक्विलिब्रियम ऑलरेडी तयार झालेला आहे, इक्विलिब्रियम फॉर्म झाला, त्याच्यावर परिणाम करणारा घटक आहे कॉन्सन्ट्रेशन. मग इक्विलिब्रियम फॉर्म झाल्यानंतर समजा मी रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, एक बीकर आहे, चेंबर आहे, त्यात रिॲक्टंट प्रॉडक्ट ऑलरेडी तयार झालेले 40% 60%चा इक्विलिब्रियम आहे. आता मी त्यामध्ये वरून A किंवा B किंवा दोन्ही टाकून दिले तर काय केलं तर नाउ अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ मास ऍक्शन द रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इन्क्रीजेस. कारण रेट कोणावर अवलंबून असतो, डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A टू B. A वाढला तरी रेट वाढेल, B वाढला तरी रेट वाढतो, दोन्ही वाढलं तरी रेट वाढतो. म्हणजे अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ मास ऍक्शन द रेट ऑफ फॉरवर्ड केमिकल रिॲक्शन इन्क्रीजेस than backward reaction and hence more and more product is formed. It means that the equilibrium is shifted in favor of the product. जर समजा रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर लॉ ऑफ मास ऍक्शन नुसार फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट वाढेल. त्यामुळे इक्विलिब्रियम हा कोणाच्या दिशेने शिफ्ट झाला म्हणायचं, इट इज शिफ्टेड इन फेवर ऑफ द प्रॉडक्ट दॅट इज टुवर्ड्स द प्रॉडक्ट. इट मीन्स दॅट मोर अँड मोर प्रॉडक्ट्स आर फॉर्म्ड. काही अडचण पुन्हा if we increase the concentration of product, समजा आता इक्विलिब्रियम फॉर्म झाला 40-60, आता मी समजा या प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढवलं तर काय होईल, then according to the law of mass action the rate of backward chemical reaction increases, more and more product is formed, more and more reactant is formed. It means that the equilibrium is shifted in favor of the reactant. जर समजा मी रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर आपला इक्विलिब्रियम कोणाच्या दिशेने शिफ्ट झाला, प्रॉडक्टच्या दिशेने. आणि जर मी प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर तो इक्विलिब्रियम कोणाच्या दिशेने शिफ्ट झाला, रिॲक्टंटच्या दिशेने. मग आता हे दोन वाक्य पाहावं लक्षात येतात का. लेट अस कन्सिडर a general chemical reversible chemical reaction that is now here equilibrium is exist. Now if we increase the concentration of the reactant, that is either A or B or both reactant, then according to the law of mass action the rate of forward chemical reaction increases, more and more product is formed, that is the equilibrium is shifted in favor of the product. Similarly, if we increases the concentration of product, that is C or D or both, then according to the law of mass action the rate of backward chemical reaction increases, more and more reactants are formed, that is the equilibrium is shifted in favor of the reactant. आता हा तर इफेक्ट झाला मुलांना. आता आपल्याला काही प्रॉडक्ट जास्त पाहिजे असतं नाही का रिॲक्शन मध्ये, म्हणजे मी जर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर प्रॉडक्ट जास्त मिळेल आपल्याला हे सांगितलं. पण आपण असा फायदा नसतो घेत याचा. समजा मला आता एक अमोनिया तयार करायची फॅक्टरी टाकायची आहे. हा अमोनिया तयार होत असतो, ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, नायट्रोजन प्लस 3 हायड्रोजन. इक्विलिब्रियम तयार झाला, थोडक्यात इथे हा आहे 40%, हा आहे 60%. ठीक आहे. मग आता मी रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर काय झालं, फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट वाढला, जास्त अमोनिया तयार झाला. पण यात काही फार बेनिफिट दिसत नाही. अशा वेळेला आपण काय करतो, मला जास्त अमोनिया तयार करायचा आहे माझ्या फॅक्टरीमध्ये, मग मी काय करतो की हा इक्विलिब्रियम फॉर्म झाल्यानंतर या अमोनियाचं कॉन्सन्ट्रेशन कमी करतो. आता म्हणजे काय करतो, तयार झालेला अमोनिया दुसरीकडे घेऊन जातो. समजा असं एखादं बीकर वगैरे असेल तर अमोनिया तयार झाला, हा मी तिकडे घेऊन गेलो, मग या इक्विलिब्रियम मध्ये कोण कमी झालं, थोडक्यात अमोनिया कमी झाला. कमी झाल्याबरोबर बॅकवर्ड रिॲक्शनचा रेट कमी होईल, म्हणजे आपोआपच कोणाचा वाढला, फॉरवर्ड रिॲक्शनचा वाढेल आणि जास्तीत जास्त अमोनिया तयार होईल नाही का. अशा प्रकारे आपण बेनिफिट घेत असतो या इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशनचा. आपली इंडस्ट्री जी आहे, कोणती रिव्हर्सिबल प्रॉडक्ट जर तयार होत असेल तिथे, तर अशा वेळेला तयार झालेला प्रॉडक्ट दुसरीकडे घेऊन जा. या कंडिशनला ती रिव्हर्सिबल आहे, दुसरीकडे थंड करून ठेवून द्या त्याला, तिकडे त्याचं विघटन होणार नाही, त्याचं डिकम्पोजिशन होणार नाही. पण तयार झालेला अमोनिया काढून चला चेंबर मधून घेऊन जा दुसरीकडे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल, म्हणजे बॅकवर्ड रिॲक्शनचा रेट कमी होईल, पर्यायाने फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट वाढत जाईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉडक्ट हा मिळत जाईल. हा झाला इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑन स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. काही अडचण, म्हणजे अशा पद्धतीनं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर जास्त प्रॉडक्ट तयार होतं, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर जास्त रिॲक्टंट तयार होतं, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कमी केलं
म्हणजे तयार झालेला प्रॉडक्ट दुसरीकडे घेऊन जा, स्टोअर करून ठेवा, जिथे तो स्टेबल आहे अशा कंडिशनला नेऊन ठेवा. पण हे कॉन्सन्ट्रेशन कमी झाल्यामुळे पुन्हा फॉरवर्डचा रेट वाढेल, बॅकवर्डचा कमी झालेला असेल आणि म्हणून आपल्याला जास्तीत जास्त प्रॉडक्ट अशा पद्धतीनं तयार करता येतं. आता एक दुसरा इफेक्ट आहे टेम्परेचरचा आणि तिसरा इफेक्ट आहे कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट आपण अगोदर घेऊन टाकतो, अगदी सोपा सिंपल इफेक्ट आहे. कॅटॅलिस्ट म्हणजे काय माहिती आहे? उत्प्रेरक म्हणतो आपण याला मराठीत. जो रासायनिक अभिक्रियेत भाग तर घेत नाही, पण रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवणारा पदार्थ म्हणजे कोण असतो? कॅटॅलिस्ट. याची व्याख्या, कॅटॅलिस्ट म्हणजे इट इज द केमिकल सबस्टन्स, रासायनिक पदार्थ आहे. इट इज अ केमिकल सबस्टन्स विच do not take part in a chemical reaction but it increases the rate of chemical reaction, called as a catalyst. Catalyst म्हणजे काय मग? It is a chemical substance which do not take part in a chemical reaction but it increases the rate of chemical reaction, called as a catalyst. For example, during the preparation of this ammonia, finely divided iron powder is used as a iron powder, finely divided, बारीक केलेली iron powder is used as a catalyst. आता कॅटॅलिस्ट टाकल्यामुळे काय होतं? रिएक्शनचा वेग वाढवतो हे माहिती आपल्याला. मग हा हॅबर प्रोसेस म्हणतात त्याला, प्रिपरेशन ऑफ अमोनिया फ्रॉम नायट्रोजन अँड हायड्रोजन in presence of finely divided catalyst that is iron. The process is called as a Haber's process. अमोनिया तयार करण्यासाठी या प्रोसेसचा वापर केला जातो. मग आता इफेक्ट ऑफ कॅटॅलिस्टचा परिणाम आपल्या इक्विलिब्रियमवर काय होतो पहा. समजा हा इथे इक्विलिब्रियम तयार झालेला आहे 40% आणि 60%, ठीक आहे. मग कॅटॅलिस्ट टाकल्यामुळे काय होतं? This catalyst increases the rate of forward reaction as well as rate of backward reaction to the same extent and hence the equilibrium does not shifted in any direction. काय झाला? फायदा झाला. याचा काहीच फायदा होत नाही. तो म्हणतो समजा इक्विलिब्रियम फॉर्म झाला 40% 60%, तुम्ही कॅटॅलिस्ट टाकून दिला, टाकल्यानंतर फॉरवर्ड रिएक्शनचा रेट वाढला, बॅकवर्ड रिएक्शनचा रेट वाढला, सारख्याच प्रमाणात वाढला. समजा अगोदर असं होतं 5% इकडे 5% तिकडे एका तासात. आता मी कॅटॅलिस्ट टाकल्यानंतर काय झालं? हा 15% तिकडे गेला, 15% इकडे वापस पण आला. हे 40% 60% बदलले का? नाही बदलले. बट it is observed that if catalyst is used in the reaction then the equilibrium is attained in very low time. याचा अर्थ काय झाला की रिएक्शन मध्ये इक्विलिब्रियम फॉर्म झाल्यावर तुम्ही जर कॅटॅलिस्ट टाकला तर काही फायदा नाही होणार, पण रिएक्शन सुरू होताना जर टाकला तर मात्र फॉरवर्ड रिएक्शनचा रेट लवकर वाढेल, बॅकवर्डचाही वाढेल. हा इक्विलिब्रियम ज्याला 2 तास लागतील फॉर्म व्हायला तो अर्ध्या तासातच तयार होईल. पुन्हा लक्षात घ्या की इक्विलिब्रियम तयार व्हायला समजा मला 2 तास लागले, पण मी जर कॅटॅलिस्ट टाकला तर तो अर्ध्या तासात तयार झाला. म्हणजे तुमचा 200 पट प्रॉडक्ट तयार झाला. जर तुम्ही कॅटॅलिस्ट नाही वापरला तर काय होईल की 60% अमोनियासाठी तुम्हाला किती वेळ लागतो? 2 तास. आणि अगोदरच कॅटॅलिस्ट टाकला तर अर्ध्या तासातच तेवढा प्रॉडक्ट मिळेल. मग 2 तासात किती झाला? 4 पट. म्हणजे किती? 200% वाढलं तो कार्यक्रम. 4 पट झाला. थोडक्यात सरळ सरळ 4 पट वाढलं. मग याचाच अर्थ असा झाला की कॅटॅलिस्ट जर आपण टाकला तर इक्विलिब्रियम लवकर फॉर्म होतो आणि जास्तीत जास्त प्रॉडक्ट आपण मिळवू शकतो. मग हा झाला इफेक्ट ऑफ कॅटॅलिस्ट ऑन स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट डज नॉट शिफ्ट द इक्विलिब्रियम इन एनी डायरेक्शन बट इट इज अटेंडेड इन व्हेरी लो टाइम. दिस इज द इफेक्ट ऑफ कॅटॅलिस्ट ऑन स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. आता टेम्परेचरचा परिणाम काय होतो ते आपण शेवटच्या तासामध्ये पाहूया. ठीक आहे. म्हणजे हा पार्ट आहे तुमचा 11वीचा संपेल आणि 12वीचं मग आयोनिक इक्विलिब्रियम पाहूया. ठीक आहे. पुरे वाचूया.